ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत। अखेर आता मालिकेमध्ये एक खूप महाभयानक सत्याचा उलगडा होणार असतो। सायलीला ती प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी आणि तीच तन्वी आहे या सत्याचा उलगडा होणार आहे, आणि ते फक्त प्रियाच्या मूर्खपणामुळे। प्रियाने सायलीसाठी खांदलेल्या खड्ड्यामध्ये आता तीच स्वतः पडणार आहे आणि तिचा डाव तिच्यावरच उलटणार आहे। आणि त्याचवेळी सायलीला महासत्याचा उलगडा होणार आहे। त्याचवेळी कल्पनाच्या तोंडून असे वाक्य बाहेर पडतं की तिच्यामुळे सायलीला समजतं की तीच खरी तन्वी आहे, आणि आता सायली या सत्याचा शोध घेणार आहे आणि सायली ती स्वतः खरी तन्वी आहे हे सर्वांसमोर सिद्ध करणार आहे। तर आता सायलीला कोणत्या कारणामुळे तीच तन्वी आहे हे तिला समजणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे प्रिया, अस्मिता आणि पूर्णाजी बसलेले असतात आणि सायली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते। सायली त्यांना कॉफी घेऊन आल्यानंतर प्रिया मुद्दाम सायलीच्या पायात पाय घालून तिला खाली पाडते आणि सायलीच्या हातातील कॉफी अस्मिताच्या अंगावरती पडते। अस्मिताच्या अंगावरती कॉफी सांडल्यावरती अस्मिता सायलीला खूप ओरडायला लागते। ती म्हणत असते, मूर्ख, तुला अक्कल नाही आहे का? तुला तुझ्या डोळ्यांनी दिसत नाही आहे का? असं सायलीला खूप काही बोलत असते। तेव्हा तिथे सायली म्हणते, मला माफ कर, माझा पाय कुठे अडकला मला समजलंच नाही। तिथे अस्मिता खूप भडकलेली असते आणि ती प्रियाला म्हणते की चल तन्वी, उगाच हिच्या नादी लागू नको। जर हिला आपण काही बोललं तर हिचा नवरा आणि ममा लगेचच हिची बाजू घेतात। अस्मिता जात जात सायलीवर ओरडतच जाते। त्यानंतर कल्पना सायलीला विचारते की अगं बाळा, काय झालं? आई, काही नाही झालं, माझा पाय कशामध्ये अडकला हे मला कळालंच नाही। कल्पना म्हणते, तू त्या अस्मिताचं उगाचच मनावरती घेऊ नको, तुला तर माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे। तर इकडे प्रिया अस्मिताला उगाचच भडकावत असते। ती अस्मिताला म्हणत असते की बघितलं का अस्मिता, सायलीने मुद्दामून तुझ्या अंगावरती चहा सांडला। सायली, या घरामध्ये आल्यापासून तुला कोणीही किंमत देत नाहीये, सर्वजण तुला टोमणेच मारतात। आता आपण असं काही करूयात का, म्हणजे आपण सायलीला पाय घसरवून पाडायचं। परंतु त्यांना माहीत नसतं की त्यामुळे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा सायलीला होणार आहे। त्यानंतर अस्मिता त्यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल करण्यासाठी किचनकडे जात असतात। सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येत असते, तेव्हाच ती पाय घसरून खाली पडते। इतक्यातच अर्जुन तिला पकडतो। तिथे सायलीचा पाय मुरगळलेला असतो। सायलीला नीट चालायला सुद्धा येत नसतं। त्यानंतर अर्जुन सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि आराम कर असं तिला सांगतो। त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की सायली, मी तुमच्यापाशी थांबू का? तेव्हा सायली म्हणते, नको, तुम्हाला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला तिकडे जायला हवं, मी आता आराम करते। त्यानंतर अर्जुन ऑफिसला निघून जातो। तिथे कल्पना सायलीसाठी मलम घेऊन येते। तेव्हा सायली म्हणते की आई, राहू द्या, मी स्वतः लावते। तेव्हा कल्पना म्हणते, अगं सायली, आजपासून 2दा पाय घसरून पडली आहे, तुला नेमकं काय झालं आहे? तुला चक्कर येते का? तेव्हा सायली म्हणते, अहो आई, मला स्वतःलाच कळत नाही आहे की मला अचानक काय होतं आणि मी कशी पडते हे मलाच कळत नाही आहे। त्यानंतर तिथे कल्पना मलम ठेवून जाते। सायली ते मलम लावत असते तेव्हा सायलीच्या पायावरील तुळशीपात्राची खूण कल्पनाला थोडी थोडी दिसत असते। तेव्हा
कल्पना सायलीला विचारते की काय ग, तुझ्या पायावरती जन्मखून आहे का? तेव्हा सायली म्हणते हो. काय झालं आई, इतर कोणाच्या अंगावरती अशीच जन्मखून आहे का? अगं सायली हो, आपल्या तन्वीच्या पायावरती अशीच जन्मखून आहे आणि त्यामुळेच आपल्याला समजलं ना ती खरी तन्वी आहे. तिथे आता सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो. सायली आता सत्याचा शोध घ्यायचंच ठरवते. ती कल्पनाला म्हणते की आई, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी लवकर ठीक होईन. परंतु सायलीच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चाललेला असतो. मी आणि प्रिया लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत, परंतु मला तिच्या पायावरती अशी कोणतीही खूण दिसलेली नाही. आम्ही इतकं खेळलोत बागडलोत, परंतु मला तिने कधीच सांगितलं नाही की माझ्या पायावरती अशी खूण आहे म्हणून. नक्की काय घोळ आहे? सायली असं स्वतःच्याच मनाशी बोलत असते. नंतर सायली कुसुमताईला फोन लावते आणि त्यांना म्हणते की कुसुमताई, माझं तुमच्याजवळ एक महत्त्वाचं काम आहे. तुला माहिती आहे ना, मी आणि प्रिया एकाच आश्रमात वाढलेलो आहोत. तुझ्या माहितीनुसार प्रियाच्या पायावरती अशी कोणती जन्मखूण होती का ग? तेव्हा कुसुमताई, पायावरती अशी कोणतीही खूण नाहीये. किती हुशार मुलगी आहे ती, तुला माहिती आहे ना? का तिने आणखीन काही कारस्थान केलं आहे का? तेव्हा सायली म्हणते अगं नाही, मी तुला या विषयावरती नंतर बोलते. त्यानंतर सायली तिच्या पायाकडील जन्मखुणेकडे पाहतच राहते. तिथे सायलीला राहवतच नसतं. ती खूप विचार करत असते. प्रिया रविराजांची मुलगी बनून राहत आहे आणि तिच्या पायावरती जन्मखूण कशी आली हे प्रश्न विचारण्यासाठी कल्पनाकडे जाते. कल्पना सायलीला पाहून म्हणते की अगं सायली बाळा, मी तर तुला आराम करायला सांगितलं होतं ना, जातो आत्ताच्या आता जाऊन आराम कर. तेव्हा सायली म्हणते आई, मी आता ठीक आहे, माझं तुमच्याकडे एक काम आहे. तिथे सायली म्हणते मगाशी मी माझ्या पायावरती मलम लावताना एक जन्मखूण होती ना, तशीच जन्मखूण प्रियाच्या पायावरती आहे असं तुम्ही मला म्हणाला होतात, ते खरं आहे का? तेव्हा कल्पना म्हणते हो सायली, प्रतिमाच्या मुलीच्या पायावरती तशीच जन्मखूण होती आणि त्यामुळे प्रिया ही प्रतिमाची खरी मुलगी आहे याचीच ओळख आम्हाला पटली. सायली म्हणते परंतु तिच्या पायावरती नेमकी कसली जन्मखूण आहे? तेव्हा कल्पना म्हणते सायली, तू मला असं का विचारत आहे? सायली म्हणते मी फक्त तुम्हाला माहितीसाठी विचारते. तिथे कल्पना म्हणते प्रियाच्या पायावरील तुळशीपात्राची खूण पाहून तीच खरी तन्वी आहे याचा आम्हाला खुलासा झाला. रविराजाने फक्त तिच्या पायावरती असलेली जन्मखूण पाहूनच तिला ओळखलं. आम्ही बाकीची काही माहिती वगैरे बघितलेलीच नाहीये. प्रिया, प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी आहे. परंतु आम्ही अर्जुनच्या सांगण्यावरून DNA रिपोर्ट चेक केले आणि DNA रिपोर्टसुद्धा सेमच निघले आणि तिथेच प्रिया ही रविराजांची मुलगी आहे हे सिद्ध झालं. हे सायलीला काहीच समजत नसतं. सायलीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. त्यानंतर सायली आणखीन रूममध्ये जाते आणि पायावरील जन्मखूण पाहत असते. तेव्हा सायलीच्या लक्षात येते की तुळशीपत्राची तर खूण माझ्याच पायावरती आहे. घरातील सर्वजणच मला मी प्रतिमा त्यासारखी वागते असं म्हणतात. प्रियाचा यामागे कोणता डाव तरी नसेल ना? आणि प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी मीच असेल का? असे सायलीला अनेक प्रश्न पडत असतात. नक्की सत्य काय आहे याचा शोध घेण्याचा सायली खूप प्रयत्न करत असते. सायली आता तिच्या डोक्याला खूप ताण देत असते आणि तिला हळूहळू एक एक गोष्ट आठवायला लागते. सायली जेव्हा जेव्हा कोणतंही काम करत असते ती अगदी प्रतिमासारखं वागत असते आणि ती प्रतिमासारखं बोलतसुद्धा असते आणि यामुळे सर्वजण सायलीला प्रतिमासारखं वागते बोलते असं म्हणत असतात.
हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर ती देवी आईकडे जाते आणि देवी आई पुढे हात जोडून म्हणते की देवी आई, मला माहीत नाही, प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे आणि तशीच जन्मखून माझ्या पायावरती सुद्धा आहे. त्यांची खरी मुलगी मीच असेल का? जर मी त्यांची मुलगी असेल तर देवी आई, तू मला एखादा संकेत दे की मीच प्रतिमा आणि रविराज यांची खरी मुलगी आहे. तिथे देवी आई खूप मोठा चमत्कार करते आणि ती संकेत देत फूल खाली पडते. तिथे सायलीला समजतं की मीच खरी प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहे आणि तीच खरी तन्वी आहे. तर आता सायली स्वतःच खरी तन्वी आहे आणि प्रिया आतापर्यंत सर्वांना कशी फसवत आली आहे, या सत्याचा पर्दाफाश कसा होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.